आपण सुरू करत चाललेलो आहोत. एक एक गोष्टी सुरू करत असताना पुन्हा पुन्हा माझं एकच म्हणणं आहे की ही लढाई ही आरोग्याविषयक एका मोठ्या संकटाची लढाई आहे. मेट्रोचं जे मी तुम्हाला सांगत होतो ते पूर्ण करतो. मेट्रोचं जे कारशेडचं एक झालं तो विषय वेगळा, परंतु 2 दिवसापूर्वी मेट्रोसाठीच आपण जर्मनीच्या KfW कडनं जवळपास 545 दशलक्ष युरो एवढ्या रकमेचं कर्ज अत्यंत माफक व्याजदरामध्ये आपण ते घेतलेलं आहे. अत्यंत माफक व्याजदर आहे. म्हणजे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये विशेषतः तिथले ते जे जर्मन अधिकारी त्या संबंधित संस्थेचे आणि इथले आपले कॉन्सिल जनरल वगैरे होते, ते आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल जे बोलले ते फार महत्त्वाचं आहे. त्यांनी हेच सांगितलं की आम्हाला महाराष्ट्रात खूप कम्फर्टेबल वाटतं. महाराष्ट्र आणि आपला देश यांच्याबद्दल त्यांना एक आस्था आहे, पण महाराष्ट्राच्या विकासासाठी ते आपल्या सोबत आहेत. हे सुद्धा नाही म्हटलं तरी तुमच्या सगळ्या मेहनतीचं हे फळ आहे. शेवटी राज्य म्हणजे काय? राज्य म्हणजे केवळ राज्य सरकार नाही. राज्य सरकार तर असतंच, पण राज्य सरकारबरोबर राज्यातली जनता, एक आपल्याला संस्कृती आहेत, आपल्यावरती संस्कार आहेत आणि इथे टाकलेला पैसा हा उधळला जाणार नाही, तो वाया जाणार नाही. लोकांच्या उपयोगासाठी, जनतेच्या हितासाठी तो वापरला जातो आहे. तसं हे सरकार आहे. हे जे काही एक आपलं विश्वासाचं नातं आज आपण जगात निर्माण केलेलं आहे, हे त्याचं हे फलित आहे. म्हणून मला असं वाटतं की अनेक गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत. उद्योगधंदे येत आहेत, गुंतवणूक येते आहे. पावसाळा संपलेला आहे, पण पावसाळा संपल्यानंतर साधारणतः पावसाची जी सुरुवात झाली तीच एका तणावाने झाली. आणि तो तणाव होता रायगड आणि आपल्या कोकण किनारपट्टीवरती प्रचंड ताकदीने धडकलेलं निसर्ग चक्रीवादळ. साधारणतः जूनपासून पावसाळा संपेपर्यंत कुठे ना कुठेतरी अतिवृष्टी, पूर, वादळं ह्या सगळ्या गोष्टी ह्या येत होत्या. मुंबईला सुद्धा त्यांनी सोडलं नाही पावसाने. विदर्भ, पूर्व विदर्भाला नाही सोडलं. काही ठिकाणी पूर नाही आला, पण सतत पाऊस थांबतच नाही. आणि त्याचा दुष्परिणाम हा शेवटचा जो अतिवृष्टीचा पाऊस होऊन गेला, मी स्वतः जाऊन बघितलेलं आहे. जमिनी खरडून गेलेल्या आहे. खरडून जाणं म्हणजे काय तर सोन्यासारखं उभं असलेलं पीक हे तर कुठच्या कुठे सडून कुजून जातच, पण जमिनीचे थर जाऊन तिकडे जणू काय वाळवंट आहे की काय असं चित्र माझ्यासमोर होतं. कुठे पुलाच्या वरनं 7-8 फुटावरनं पाणी गेलेले आहेत, झाडं उन्मळून पडलेले आहेत, विजेचे खांब उन्मळून पडलेले आहेत, विजेच्या तारा तुटलेल्या आहेत. हे सगळं गेले 4 महिने आपण भोगलेलं आहे. आणि म्हणून जून ते ऑक्टोबर म्हणजे हा पाऊस संपेपर्यंत एकूण जर का बघितलं तर जवळपास महाराष्ट्रातली 41 लाख हेक्टर जमीन ह्या पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेली आहे. संपूर्ण शेतकऱ्याची वाताहत झालेली आहे. कोणाची घरदारं वाहून गेलेली आहेत, कोणाची गुरं वाहून गेलेली आहेत, कोणाच्या घरातली माणसं बुडून गेलेली आहेत. काय करू शकतो आपण? काय करू शकतो? जास्तीत जास्त प्रयत्न हाच करायचा, प्राथमिकता प्राणहानी होऊ नये. कारण बाकी सगळ्या गोष्टी पुन्हा उभ्या करायला येऊ शकतात, पण प्राणहानी, मग घरातला माणूस गेला तर काय करायचं? तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण जवळपास 10,000 कोटी निधी, एकतर तुम्हाला माहिती आहे मी गेल्या वेळेला भाषणांमध्ये बोललो होतो, 38,000 कोटी आपले GSTचे आणि डिव्होल्युशनचे बाकी आहेत. त्यातले आता 5-7 हजार कोटी आलेत म्हणतात, परंतु दर महिन्याला त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे. म्हणजे होतं काय की ज्या पालिका मग कलेक्टर असतील, तिकडे काय झालं का राज्य सरकारकडे मागणी करणार, राज्य सरकार केंद्राकडे हात पसरणार, केंद्र सरकार हात वर करणार, काय करणार? तर ह्या सगळ्या परिस्थितीचा सामना करत करत आपण पुढे जातो आहोत. 10,000 कोटीची एक तरतूद आपण ह्या अतिवृष्टी, पूरग्रस्त आणि एकूण जे काही शेतकऱ्यांची नुकसान भरपाईच्या माध्यमातून त्यांना जी रक्कम मिळण्याची आवश्यकता आहे त्याच्यासाठी केलेली आहे. मग त्याच्यामध्ये जमीन आल्या, पर हेक्टरी किती द्यायचे, शेती असेल तर किती, फळबागांना किती, जास्तीत जास्त आजपर्यंत कधी न झालेलं असेल एवढी मदत आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. हे केवळ तुमच्या आशीर्वादाने आणि देवाच्या दयेने आपण करू शकतोय, निभावून नेतोय. हळूहळू पूर्वपदावरती येण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण मला असं वाटतं
की शेतकरी असेल आणि माझ्या महाराष्ट्रातले सगळे नागरिक असतील, खूप समजदार आहात तुम्ही. तुम्हाला सगळ्यांना हे संकट काय आहे ते कळलेलं आहे. कुठेही अनेकांनी तुम्हाला डिवचलं, चिडवलं तरीसुद्धा त्यांच्या त्या सगळ्या डावपेचाला बळी न पडता तुम्ही नाही माझं सरकार आहे, आपलं सरकार आहे, माझं सरकार अडचणीत आहे, माझ्यासाठी ते नक्की काहीतरी केल्याशिवाय राहणार नाही, करताय. हे जे तुमचं प्रेम आहे ना, हे मला नाही वाटत जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठे मिळत असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ही सगळी मदत आपण करतो आहोत. मग ती करत असताना आपण मग कापूस खरेदी असेल, उडीद, मूग, तूर, सोयाबीन ही सगळी पिकं आता एक 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 करत येत आहेत. कापसाची खरेदी सुरू केलेली आहे. ह्या महिना अखेरपर्यंत बरीचशी केंद्र सुरू होतील. जी जी पिकं येत आहेत त्यांची खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. खरेदी केंद्र सुरू होत आहेत, काही ठिकाणी अजूनही हळूहळू होत आहेत. पण या महिनाभरामध्ये जिथे जिथे ज्या ज्या पिकासाठी आवश्यकता असेल ती सगळी खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश मंत्रिमंडळाने दिलेले आहेत. लवकरात लवकर ही खरेदी जर कुठे सुरू झालेली नसेल तर ती सुद्धा सुरू होईल. सगळ्या गोष्टी आपण करतो. चहूबाजूनी संकट जरी येत असली तरी संकटाचा सामना करून आपण त्यांना पुरून उरतो आहोत, हे फार महत्त्वाचं आहे. शिवभोजनबद्दल सुद्धा मी बोललेलो आहे. आणखीन एक दोन गोष्टी केलेल्या आहेत. काल परवाकडे फोर्स 1 जो आपला एक महत्त्वाचा फोर्स आहे, अतिरेक्यांचा सामना करणारा, एकदा 26 नोव्हेंबरला त्याची गरज वाटली त्याच्यानंतर तो केला गेला. त्यांच्यासाठी सुद्धा आपण जे त्यांना आवश्यक आहे ते करतो आहे. पण विशेष म्हणजे आपल्याला आपल्या राज्यामध्ये जे माजी सैनिक आहेत त्या माजी सैनिकांना आणि त्यांच्या दुर्दैवाने ज्यांचं निधन झालेलं आहे किंवा आपल्यासाठी ज्यांनी बलिदान केलेलं आहे, जे शहीद झालेले आहेत, त्यांच्या ज्या बिचाऱ्या काय म्हणायचं, विधवा हा शब्द मला बोलायला खूप जड जाते, पण त्यांना आणि माजी सैनिकांना त्यांचा निवासी मालमत्तेचा कर आणि घरपट्टी ही माफ करण्याची योजना आपण आपल्या शिवसेना प्रमुखांच्या नावाने ती सुद्धा अंमलात आणतो आहोत. समाजातला प्रत्येक घटक हा वंचित राहता कामा नये. अगदी प्रत्येक घटक म्हटल्यानंतर मी यापूर्वी सुद्धा म्हटलेलं आहे की मग आरक्षणाचे वारे वाहत आहेत. मराठा आरक्षण आहे, ओबीसींचं आरक्षण, ते म्हणतात आमचं काही कमी करू नका, धनगर आहेत, ह्या सगळ्यांना आपण कुठेही वारावरती अजिबात सोडू शकत नाही. कारण जाणार कुठे वारावर सोडून? आपण एकत्रच आहोत. हे सरकार तुमचं आहे. हे सरकार काही परदेशातून आलेलं नाही आहे किंवा परग्रहावरून आलेलं नाही आहे. तुम्हीच आहात ह्या सरकारचे सगळे मालक पालक सगळे तुम्हीच आहात. आणि तुम्हाला जर न्याय देणार नाही तर मग आणखीन कोणासाठी काम करणार? माझ्या राज्यातली जनता